आनंद महल नारायण हळद प्रकरण 3. उत्तरेकडचा वारा थांबून पश्चिमेकडचा वारा सुरू झाला की माणूस ती वसंताच्या आगमनाची खूण समजतो. वास्तविक बाह्यसृष्टीत अजून तरी काहीच बदल झालेला नसतो, पण माणसाला उत्साही आनंदी वाटायला लागतं. वंदनाचं अगदी तसंच झालं होतं. त्या एका पत्राने तिचं सारं जगच बदलून टाकलं होतं. अजून सदानंद मुंबईला जायचा होता, करार व्हायचा होता, त्याची नेमणूक व्हायची होती आणि मग त्यांना त्या लांबवरच्या प्रवासावर निघायचं होतं. आता तरी कशाचाच पत्ता नव्हता, पण माणूस शेवटी मनातल्या स्वप्नांवरच जगत आला आहे, नाही का? सदानंदने नोकरी स्वीकारायची तयारी दाखवली होती आणि फिरोजचा 2000 रुपयांचा ड्राफ्ट आला होता. मुलाखतीसाठी प्रवास खर्च व मुंबईत राहण्याचा खर्च असं त्याने लिहिलं होतं. वंदनाने अमरला खेळण्याच्या दुकानात नेलं होतं आणि प्रथमच त्याला हवं ते खेळणं निवडायची परवानगी दिली होती. आणि 119 रुपयांचं एक हेलिकॉप्टर त्याने निवडलं होतं तेव्हा तिनं त्याला फक्त एवढंच विचारलं, तुला खरोखरच आवडलं ना? कंटाळा यायचा नाही ना? आणि तो जेव्हा हो आणि नाही म्हणाला तेव्हा तिने हसत हसत पैसे काढून दिले होते. हेलिकॉप्टर प्लास्टिकचं होतं. आत 2 मोठ्या बॅटऱ्यांवर चालणारी मोटर होती. ते सुरू केलं की 7-8 फूट वर जायचं. आतल्या तबकडीवर ज्या अंकावर काटा असेल तितक्या फेऱ्या मारायचं आणि मग सावकाश खाली उतरायचं आणि मोटार आपोआप बंद व्हायची. अमरने यासारखं पूर्वी कधीही काहीही पाहिलं नव्हतं. आई बाबा आत्ताच्या पूर्वीसारखे गप्प गप्प राहत नव्हते. चहा घेताना जेवताना दोघांची खूप थट्टा मस्करी चालायची. त्याला एवढं समजलं होतं की बाबांना नवी नोकरी मिळाली आहे आणि लवकरच त्यांना हे गाव सोडून खूप लांब जायचं आहे. त्याला आनंदच झाला. इथे त्याला एकही मित्र मिळाला नव्हता. इथे जवळपास खेळायला एखादं मैदान नव्हतं की पार्क नव्हता. नाही म्हणायला तो एक सोबती होता खरा, मित्र म्हणायला जरा कठीणच. त्याला नाव नाही, चेहरा नाही, आवाज नाही. तोही आपल्याबरोबर या दूरवरच्या प्रवासावर येणार होता का? अमरला वाटत होतं. आजवर सतत तो आपल्याबरोबर आलेला आहे आणि आसपास इतर कोणी नसताना आपल्याला दिसला आहे. अमरने हातात हेलिकॉप्टर धरलं होतं आणि त्याला तो किल्ली देत होता. तो ते अगदी सोडणार एवढ्यात त्याची नजर समोर गेली. समोरच्या भिंतीपाशी तो होता, त्याचा अबोल सहकारी, भिंतीवर काढलेल्या एका सपाट काळ्या चित्रासारखा. फक्त डोळ्यांच्या जागी 2 पांढरे ठिपके आणि आता तोंडाचीही पांढरी फट दिसत होती. ती फट उघडत होती. कदाचित तो आता बोलणार असेल, आपलं नाव सांगणार असेल. हेलिकॉप्टर हातात घट्ट धरून अमर पुढे वाकला. अमर, तिकडे जाऊ नकोस. ते शब्द तरी होते का दुपारच्या गरम वाऱ्यात फडफडणाऱ्या पडद्यांचा आवाज होता? का आईने आतल्या खोलीत लावलेल्या पंख्यांचा आवाज होता? किती अस्पष्ट, किती कुजबुजल्यासारखे शब्द. अमरला त्याला सांगावंसं वाटत होतं, तूही चल. कदाचित त्याला अमरचे शब्द आधीच ऐकू आले असावे, कारण ती मान जराशी हललेली दिसली. आणि मग परत एकदा अमरला त्या काळ्या आकृतीच्या जागी त्याच आकाराची भिंतीतली खिडकी दिसली. वास्तविक दुपारची वेळ होती. लखलखीत सूर्यप्रकाश होता, पण भिंतीतल्या त्या खिडकीतून रात्रीचा देखावा दिसत होता. एक 3 मजली उंच वाडा, वरून दिसतो न दिसतोसा चंद्रप्रकाश पडलेला. पण वरच्या मजल्यावरच्या एका खिडकीच्या काचेमागे, पडद्यामागे एक तडतडता हिरवा प्रकाश दिसत होता. लहान मोठा होणारा प्रकाश. तो प्रकाश खिडकीच्या जवळ येत होता. आता काय होणार होतं? खिडकी उघडणार होती आणि तो वाडा जर आणखी जवळ आला तर खिडकी त्याच्या, अमरच्याच खोलीत उघडेल. अमर, आईची हाक आली आणि समोरचा देखावा विरघळला. केवळ एका हाकेला उत्तर द्यायची वा त्या हाकेसरशी आत जायची जरुरी नव्हती. हा त्याचा मित्र त्याला जाऊ नको म्हणत होता. 2दा त्याने त्याला तो जुना वाडा दाखवला होता. वरच्या मजल्यावरच्या त्या खिडकीमागे काहीतरी भयानक होतं खास. मग पुन्हा आईची हाक आली तसा अमर उठला.
सदानंद 4 दिवसांनी परत आला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच वंदनाची खात्री झाली की सर्व काही व्यवस्थित झालं आहे. अमरसाठी त्याने खेळणी आणली होती. ती घेऊन अमर बाहेरच्या खोलीत गेला. ज्या घडीच्या खुर्चीवर बसून त्याने वंदनाचा अल्टिमेटम ऐकला होता त्याच खुर्चीत तो आता हुश करीत आरामात बसला होता. वंदना त्याच्यासाठी चहा करीत होती. फिरोज काय कमाल माणूस आहे, सदानंद म्हणाला. म्हणजे सगळं ठरलं का, वंदना विचारत होती. ठरलं म्हणजे आजपासून 11 दिवसानंतरचं रिझर्वेशन सुद्धा करून आलो आहे. कुठं जायचं आहे ते तरी सांगा. सांगतो ना, पण मला सुद्धा ते एक नावच आहे. रेल्वे लाईन पासून आत 7-8 मैलांवर गाव आहे आणि गावापासून आणखी आत फिरोजलाही माहित नाही, पण 5-6 मैल तरी असावं. ती इस्टेट आहे. ते ट्रस्टी मला फिरोजच्या ऑफिसमध्ये भेटले. ते 1-2दा तिथे जाऊन आले आहेत, पण त्यांची अंतरं आणि त्यांच्या प्रवासाच्या वेळा हे एअर कंडिशन लिमोसिन मधून मोजलेलं. त्यांना काहीच अर्थ नाही. बाहेर कडक ऊन असलं काय, धोधो पाऊस असला काय किंवा कडाक्याची थंडी असली काय, यांना काय त्याचं. रस्ता सिमेंटचा आहे का मॅकेडमचा का खडीचा खास कळव्यांचा, त्यांना काय माहीत असणार. प्रवास दूरवरचा आहे, तिथली भाषा वेगळी आहे, पण हिंदीचा वापर चालतो एवढं खास. बाकी प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावरच. वंदनाला जाणवलं की सदानंद एक्साइट झाला आहे, एखाद्या नवीन साहसावर निघालेल्या युयुत्सू तरुणासारखा. सदानंद, ती शेवटी म्हणाली, मला एक सांगा, हे तुम्ही मनापासून स्वीकारत आहात ना? तुमचा स्वभाव नवीन शिकण्याचा आहे, पण असलं काम यापूर्वी तुम्ही केलेलं नाही. तिथे गेल्यावर पश्चातापाची वेळ येणार नाही ना? अगं, मलाच कशाची कल्पना नाही, तर तुझ्याशी काय वायदा करू, तो जरासा हसत म्हणाला. फिरोजने पगार 3,500 पर्यंत वाढवून घेतला आहे. 3 महिन्यांचा पगार आगाऊ घेतला. शिवाय तिथे खर्च असा काहीच नसणार. समजा 5-7 महिन्यांनी परत यायचं ठरवलं तरी आर्थिक नुकसान काहीच होणार नाही. 10-15 हजार रुपये जवळ असतील. आत्ताच्या सारखी हाकाटीची वेळ तर येणार नाही. आणि वंदना, मी त्याला जास्त महत्त्व देतो. आता माझ्या आवडीनिवडीचा किंवा माझ्या योग्यतेचा, लायकीचा विचार महत्त्वाचा नाही. तुझी आणि अमरची जबाबदारी माझ्यावर आहे, हे मी विसरू शकत नाही. तेव्हा आता सध्यापुरता हा योग्य अयोग्यतेचा विचार विसरून जा आणि आत्तापासून निघायच्या तयारीने आवराआवरीला सुरुवात कर. संध्याकाळी जेवताना अमरने विचारलं, बाबा, आपण दुसरीकडे जाणार आहोत? हो अमर. मोठ्या गावात? तिथे शाळा असेल? गॉड वंदना, अमरच्या शाळेचा आपण विसरून गेलो होतो. मग सदानंद त्याच्याकडे वळला. नाही अमर, ते फार लहान गाव आहे आणि आपण त्या गावातही राहणार नाही, जरा दूर राहणार आहोत. पण तुझी सगळी पुस्तकं मी बरोबर घेणार आहे आणि मी नाही तर तुझी आई तुझ्या सर्व विषयांचा अभ्यास करून घेणार आहोत. पण अमरचं त्यांच्या शब्दाकडे अर्धवटच लक्ष होतं. बाबा, आपण राहायला जाणार आहोत तो खूप जुना वाडा आहे? हो, मला वाटतं तसंच आहे. 3 मजली? अमर, मी तरी स्वतः कुठे पाहिलाय, पण 3 मजली असला तर त्यात काही नवल नाही. अगदी सहज शक्य आहे. आणि तो सर्व वाडा बंद असतो? दारं, खिडक्या सगळं? हो, बंदच असतो. तिथे कोणी राहतच नाही ना, मग बंदच असणार, नाही का? सदानंद हसत म्हणाला. अमरच्या गंभीर चेहऱ्याकडे अजून त्याचं नीट लक्ष गेलेलं नव्हतं. पण एकदा आपण तिथे गेलो की मग सगळी दारं, सगळ्या खिडक्या उघडून टाकू, सगळ्या खोल्यातून दिवे लावू. बाबा, तिथे कुणीच का राहत नाही? अमर गंभीरपणे विचारत होता. ठेच लावणारा प्रश्न खरा. त्याला थोडंच सांगणार की त्या घराण्यातल्या कोणीही व्यक्ती हयात नाही. सर्व व्यवस्था परक्यांच्या हाती गेली आहे. लोक जुनी गावं सोडून जातात अमर, नोकरीसाठी, शिक्षणासाठी. आणि नव्या शहरातल्या सोयी खेडेगावात नसतात. लाईट नाहीत, बसेस नाहीत, सिनेमा नाही, टीव्ही नाही, क्लब नाही, ग्राउंड नाही. मग ते त्यांच्या लहान गावाकडे परत येतच नाहीत. पण घरदारं, प्रॉपर्टी यांची व्यवस्थित देखभाल तर व्हायला हवी ना. रंग हवा, तेल पाणी हवं, लहान सहान दुरुस्त्या हव्यात. नाहीतर किडे, मुंग्या, वाळव्या, घुशी यांच्यापुढे घरादाराची धूळदाण होईल. त्यासाठी त्यांनी मला तिथे नेमलं आहे अमर. अमरला दिसत होतं बाबांना नव्या नोकरीचा खरोखरच खूप आनंद झाला आहे. तो त्यांना काय सांगणार की तिकडे जाऊ नका? त्याच्यापाशी काय कारण होतं? भिंतीतून दिसलेलं ते चित्र?
कशावरून ते त्याच वाड्याचं होतं? पण वंदनाला अमरचा गंभीर चेहरा आणि त्याचे ते लागोपाठ आलेले प्रश्न यात काहीसं विलक्षण वाटत होतं. एवढं का रे विचारतो आहेस बाबांना? ती म्हणाली. तू तर इथे अगदी कंटाळला आहेस ना, मित्र नाही म्हणत होतास. पण त्या लांबच्या गावात तरी मित्र असणार आहेत का? अमरने अगदी बिनतोड सवाल केला होता. दोघांजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. काही वेळा वंदनाला अमरची विलक्षण कीव येईल. एखादं झाड सारखं सारखं एकाच ठिकाणी हलवलं की त्याची मुळं दुखावतात. त्याला मूळ धरायला वेळच मिळत नाही. तसंच अमरचं झालं होतं. या अस्थिर आयुष्याचा त्याच्या वाढीवर काही परिणाम तर होणार नाही ना? तिच्या मनात ही धास्ती सततची असे. अमर, अरे मी तरी अजून कुठे पाहिलं आहे ते गाव? सदानंद शेवटी म्हणाला. पण हल्ली प्रत्येक गावात शाळा असतेच. तेव्हा तू शाळेतही जाशील, तुला नवे मित्रही मिळतील. मात्र एक ध्यानात ठेव, त्यांना मराठी समजणार नाही. मराठी समजणार नाही? अमर नवलाने म्हणाला. हो, त्यांची भाषा हिंदीसारखी असेल. सिनेमातली माणसं बोलतात ते तुला समजतं ना, मग तसली भाषा तिथले लोक बोलतात. ती मात्र तुला शिकावी लागेल. त्या क्षणापुरतं अमरचं मन वेगळ्या विषयाकडे वळलं होतं. हिवाळा संपून गेला होता आणि उन्हाळा सुरू व्हायचा होता. परीक्षेचे दिवस असल्याने गाड्यांना गर्दी नव्हती. दूरवरचा प्रवास करण्यासाठी वर्षात सर्वात सोयीची वेळ. उत्तरेकडे जाणारी गाडी त्यांनी कल्याणला घेतली. वंदनाने बरोबर खाकरे, गुळाच्या पोळ्या, तिखट मिठाच्या पुऱ्या असे चविष्ट पण टिकाऊ जिन्नस बनवून घेतले होते. वाटेत स्टेशनावर मिळणाऱ्या पदार्थांच्या स्वच्छतेबद्दल आणि शुद्धतेबद्दल तिला खात्री नव्हती. अमरला सर्वच आकर्षक होतं. स्टेशनवरची गर्दी, वेगवेगळ्या पोशाखातले प्रवासी, त्यांचं हलतं लहानसं स्वयंपूर्ण जग आणि गाडीची गती. समोरून मागे धावणारी लांबवर चक्राकार फिरणारी झाडं, शेतं, घरं, जनावरं. पण मग रात्र झाली. गाडी धडाड धडाड करीत अंधारातून आपला मार्ग कापितच होती. मोठे दिवे मालवले गेले होते. निळसर दिवे रांगेने जळत होते. बर्थवरून चादरी, शाली, रजया पांघरून लोक झोपलेले होते. काही वळवळ करीत होते, काही घोरत होते. अमरने दिवसभरात 2-4दा लहान लहान डुलक्या घेतल्या होत्या. आता त्याला अजिबात झोप येत नव्हती. खिडकीचं लाकडी दार अर्धवट उचललेलं होतं. आत काच होती आणि खिडकीच्या कडेवर हनुवटी टेकवून अमर बाहेर अंधारी रात्र पाहत होता. बाहेर खरोखरच अंधार होता. त्या अंधारामध्ये मध्येच एखादा दिवा लुकलुकताना दिसे. जवळ होता का लांब होता काहीही अंदाज यायचा नाही. पण दिवा म्हणजे माणसाच्या वस्तीची खूण. त्या लुकलुकत्या प्रकाशाच्या ठिपक्याकडे अमर नवलाने पाहत राहील. कोण राहत असेल तिथे? एकटेच राहतात का? त्यांना आसपास कोणाची सोबत नाही का? आसपास काय असेल? झाडं, जंगल की दऱ्या डोंगर? त्याला जर असं आडरानात राहावं लागलं तर? आता ते ज्या नव्या गावी चालले आहेत ती जागा अशीच एका बाजूला आहे का? खिडकीच्या बाहेरच त्याचा तो बिनचेहऱ्याचा मित्र होता. पण गाडी इतकी वेगाने धावत होती. तो काय गाडी बरोबर पळत होता का खिडकीला धरून बाहेरच्या फळीवर उभा होता? खिडकी बाहेरच असेल तर खरं तर अगदी जवळच होता. पण जवळ वाटत नव्हता. चेहराही दिसत नव्हता. फक्त ते 2 पांढरे डोळे दिसत होते आणि त्याखाली तोंडाची फट उघडत होती. अमरला काही पाहायचं नव्हतं, काही ऐकायचं नव्हतं. पण ते शब्द आलेच. अमर तू जाऊ नकोस, अमर तू जाऊ नकोस. आणि मग परत एकदा तिथे पूर्वी खोलीच्या भिंतीत आली होती तशीच, पण आता अंधाऱ्या रात्रीतल्या देखाव्यावर ती त्याच्याच आकाराची खिडकी आली. तोच जुना 3 मजली वाडा दिसत होता. सगळ्या खिडक्या, सगळी दारं बंद असलेला तो वाडा जवळ येत होता. 3ऱ्या मजल्यावरची तीच ती खिडकी जवळ येत होती. खिडकीच्या फटीतून आतला तडतडता हिरवा प्रकाश दिसत होता. खिडकी जवळ आली. खिडकीची लाकडी पाळं खडखड करीत हलायला लागली. एवढ्यातच ती खिडकी उघडणार होती. त्या बंद खोलीत काय होतं ते दिसणार होतं. पण अमरला काहीही पाहायचं नव्हतं. नको, नाही ओरडत तो एकदम मागे सरला
आणि त्याने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून गुडघ्यात लपवला. अमर, अमर, काय झालं रे? मागे झोपलेली वंदना एकदम उठून बसली. त्याच्या खांद्याला स्पर्श करताच तिला जाणवलं की त्याचं सारं शरीर थरथर कापत आहे. काही न बोलता तिने त्याला जवळ घेतलं. मानेला, गळ्याला, गालाला हात लावून पाहिला. त्याला ताप वगैरे नाही याची खात्री करून घेतली. काहीतरी स्वप्न पडून घाबरला असेल, तिला वाटलं. आयुष्यातले हे अचानक होणारे बदल मुलांच्या मनाचं स्वास्थ्य खासच बिघडवतील. तिची खात्री झाली. त्याला कुशीत घेऊन ती परत झोपली.